ही कल्पना करा, एक अशी शक्ती जी समाजातली कोणतीही उतरंड म्हणजे जात, श्रीमंती, व्यवसाय काहीही मानत नाही. ती शक्ती फक्त तुमच्या मनातली शुद्ध भावना, तुमची भक्ती पाहते. ही कल्पना आजच्या काळातही किती क्रांतिकारी वाटते नाही का? मग विचार करा, 17व्या शतकात ती किती स्फोटक असेल. आज आपण संत तुकारामांच्या एका अशाच अभंगावर सविस्तर बोलणार आहोत, जो मला वाटतं केवळ एक कविता नाही, तर एक क्रांतिकारी जाहीरनामा आहे. क्रांतिकारी जाहीरनामा हा शब्द अगदी अचूक आहे. कारण या अभंगातून तुकाराम महाराज एका अतिशय आपण म्हणू शकतो की मूलगामी विचाराची मांडणी करतात. तो विचार म्हणजे श्रद्धेचं लोकशाहीकरण. श्रद्धेचं लोकशाहीकरण, वाह, काय शब्द वापरलाय. म्हणजे देव मंदिरात बसलेला कोणी राजा नाहीये, तर तो आपल्या रोजच्या आयुष्यातला एक भागीदार आहे. मग आपण कोणीही असो. आजच्या चर्चेत आपण हेच बघणार आहोत की तुकाराम महाराज हा मुद्दा कसा पद्धतशीरपणे सिद्ध करतात. चला तर मग सुरुवात करूया. अभंगाची पहिलीच ओळ मला वाटतं या संपूर्ण जाहीरनाम्याचा पाया आहे. उंच नीच नेणे काही भगवंत, तिष्ठ भाव भक्ती देखून या. बरोबर, ही ओळ म्हणजे एक विधान आहे, एक थिसिस स्टेटमेंट आपण म्हणू शकतो. देव उंच नीच मानत नाही, तो फक्त भावभक्ती पाहून थांबतो. पण गंमत म्हणजे तुकाराम महाराज इथेच थांबत नाहीत. ती या विधानाला सिद्ध करण्यासाठी एकापाठोपाठ एक समाजाला हादरा देणारी उदाहरणं देतात. म्हणजे समाजाच्या प्रत्येक नियमाला, प्रत्येक धारणेला ते आव्हान देतात. आणि याची सुरुवात ते सर्वात मोठ्या अडथळ्यापासून करतात, तो म्हणजे आपला जन्म, आपला कुळ. अभंगातली पहिलीच काही उदाहरणं बघा, ती जन्मावर आधारित भेदभावाला थेट छेद देतात. बरं. ते म्हणतात, दासीपुत्र कण्या विदुराच्या भक्षी. मला सांगा, विदुराचं उदाहरण इतकं महत्वाचं काय? तो तर हस्तिनापूरचा पंतप्रधान होता. पण त्याची ओळख कायम दासीपुत्रच राहिली. राजघराण्यात असूनही, प्रचंड विद्वान असूनही जन्माचा तो शिक्का त्याच्यावरून कधीच पुसला गेला नाही. आणि अशा व्यक्तीच्या घरी जाऊन देव दुर्योधनाच्या पक्वान्नांना नाकारतो आणि विदुराच्या घरच्या कण्या म्हणजे अगदी साधं जेवण, कणकोंडा, तो आवडीने खातो. या एका कृतीतून देवाने दाखवून दिलं की सामाजिक प्रतिष्ठा, जन्माचं श्रेष्ठत्व त्याच्यासाठी कवडी मोलाचं आहे. खरंय, खरी श्रीमंती पदात नाही तर मनातल्या भावात आहे. अगदी. आणि यानंतर ते लगेच प्रल्हादाचं उदाहरण देतात. हो, दैत्या घरी रक्षी प्रल्हादासी. ही तर आणखी टोकाची गोष्ट झाली. हो ना, कारण इथे मुद्दा फक्त सामाजिक प्रतिष्ठेचा नाही, तर थेट आपला परका या भेदभावाचा आहे. प्रल्हाद कोण? तर देवाचा कट्टर शत्रू हिरण्यकश्यपू नावाच्या दैत्याचा मुलगा. म्हणजे तो शत्रूच्या कुळात जन्माला आलेला आहे. पण देवाने हा तर माझ्या वैऱ्याचा मुलगा असा विचार केला का? नाही. त्याने फक्त प्रल्हादाच्या मनातली शुद्ध निरागस भक्ती पाहिली. बरोबर. आणि त्याचं रक्षण करण्यासाठी तो खांबातून प्रकट झाला. म्हणजे या दोन उदाहरणांमधून जन्मावर आधारित श्रेष्ठ कनिष्ठतेची कल्पनाच त्यांनी मोडून काढली. तुम्ही दासीपुत्र असा किंवा दैत्यपुत्र, देवाला काही फरक पडत नाही. बरोबर. अच्छा, म्हणजे पहिला आणि सर्वात मोठा अडथळा जन्माचा, तो त्यांनी या दोन उदाहरणांनी पार केला. बरोबर. पण समाजात भेदभावाचे अडथळे फक्त जन्माचे नसतात. तुम्ही काय काम करता, तुमचा व्यवसाय काय, यावरूनही तुमची लायकी ठरवली जाते. मला वाटतं तुकाराम महाराज पुढे याच मुद्द्याला हात घालतात आणि इथेच खरी गंमत सुरू होते. अगदी बरोबर. जन्म तर तुमच्या हातात नसतो, पण व्यवसाय. आणि इथे तुकाराम महाराज जे सांगतायत ते त्या काळासाठी खूपच धक्कादायक होतं. देव फक्त कृपा करत नाही, तो चक्क आपल्या भक्तांसोबत त्यांचे पारंपरिक व्यवसाय करायला उतरतो. जणू काही तो त्यांचा बिझनेस पार्टनरच आहे. अभंगातली ओळ आहे, चर्म रंगू लागे रोहिदासा संगे. संत रोहिदास, जे चांभार होते. हो, आणि त्या काळात चांभाराच्या कामाला अशुद्ध मानलं जायचं. आणि देव काय करतोय, तर त्यांच्यासोबत बसून चांबडं रंगवतोय. थांबायचं नाहीये, म्हणजे देव स्वतः ते काम करतोय जे समाज खालच्या दर्जाचं मानतो. आणि ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे ते म्हणतात, कबीराचे मागे शेले विणी. म्हणजे संत कबीरांसोबत जे विणकर होते त्यांच्यासाठी शाल विणायला बसतो. हे ठीक आहे, पण पुढचं उदाहरण तर अकल्पनीय आहे. सजन कसाया विकू लागे मास. हो. म्हणजे खाटी कसलेल्या सजन कसाई यांच्यासोबत देव मांस विकायला बसतो. ज्या समाजात शाकाहाराला आणि अहिंसेला इतकं महत्त्व आहे, तिथे साक्षात देव मांस विकतोय. हे कसं स्वीकारलं गेलं असेल? हे तर जाणून बुजून केलेलं एक धाडसी विधान वाटतंय. ते धाडसी विधानच होतं.
ही केवळ उदाहरणं नाहीत, हे सामाजिक नियमांवर केलेले थेट हल्ले आहेत. देव केवळ व्यवसायातला उच्च-नीच भाव संपवत नाहीये, तर तो कामाशी जोडलेल्या पवित्र अपवित्रतेच्या कल्पनांनाच सुरुंग लावतोय. कोणतंही काम हे घाणेरडं किंवा वाईट नसतं, हे तो स्वतःच्या कृतीतून दाखवून देतोय. बरोबर. मांस विकणं हे जर वाईट असतं तर देवाने ते केलं असतं का? हाच प्रश्न ते समाजाला विचारत आहेत. अगदी. आणि ही यादी पुढे चालूच राहते की नाही. मळा सावत्यास खुरपू लागे, सावता माळ्यासोबत मळ्यात खुरपण करणं, नरहरी सोनारास घडू फुंकू लागे, नरहरी सोनारासोबत भाता फुंकणं, ही सगळी श्रमाची कामं आहेत. पण यातलं जे सर्वात जास्त प्रभावी उदाहरण आहे ते म्हणजे चोखामेळा यांचं. चोख्यामेळ्यासंगे ढोरे ओढी. एक मिनिट, हे नीट समजून घेऊया. म्हणजे देव, साक्षात परमेश्वर, अस्पृश्य मानल्या गेलेल्या संत चोखामेळ्या यांच्यासोबत मेलेली गुरं ओढण्याचं काम करतोय. आजच्या काळातही याची कल्पना करणं अवघड आहे. 17व्या शतकात या विचाराने काय खळबळ माजवली असेल. निश्चितच. कारण हे केवळ अस्पृश्यतेच्या विरोधातलं भाष्य नाही, हे त्याही पलीकडचं आहे. मेलेली जनावरं ओढणं हे त्या काळातलं सर्वात अशुद्ध आणि अपवित्र मानलं जाणारं काम होतं. देवाने स्वतः ते काम करून हे सिद्ध केलं की श्रमाची प्रतिष्ठा सर्वोच्च आहे. कोणतंही काम हे हलकं नाही. या एका उदाहरणाने तुकारामांनी देवत्वाची संकल्पना मंदिरातून बाहेर काढून थेट कष्टकऱ्यांच्या जीवनात आणून ठेवली. कमाल आहे. म्हणजे देव आता फक्त पूजा घेणारा नाही, तर तुमच्यासोबत घाम गाळणारा तुमचा सखा आहे, तुमचा सहकारी आहे. बरोबर. म्हणजे जन्माचा अडथळा पार केला, व्यवसायाचा अडथळा पार केला, देव आता एक कष्टकरी सहकारी बनला आहे. पण तुकाराम महाराज इथेही थांबत नाहीत. ते या नात्याला आणखी एका वेगळ्या, अधिक वैयक्तिक पातळीवर घेऊन जातात. आता देव फक्त व्यावसायिक भागीदार नाही, तर तो घरगुती कामात मदत करणारा मित्र बनतो. बरोबर. हा भक्ती चळवळीचा गाभा आहे. कर्मकांडापेक्षा देवाशी असलेल्या वैयक्तिक प्रेमळ नात्यावर म्हणजे प्रेमभक्तीवर इथे भर आहे. आणि हे नातं किती जवळचं आहे हे पुढच्या उदाहरणांवरून दिसतं. नाम्याची जनी सवे वेची सेणी. संत जनाबाई ज्या संत नामदेवांच्या घरी दासी म्हणून काम करायच्या, हो, त्यांच्यासोबत देव शेणाच्या गोवऱ्या वेचायला जातो. इथे देव आणि भक्तामधलं नातं मालक सेवक किंवा राजा प्रजा असं नाही, तर ते सखी सखा असं आहे. आणि फक्त गोवऱ्या वेचण्यापुरतं मर्यादित नाही. धर्मा घरी पाणी वाहे झाडी. म्हणजे धर्मा नावाच्या एका भक्ताच्या घरी तर तो पाणी भरतो आणि झाडलोट सुद्धा करतो. हे तर घरकाम झालं. साक्षात भगवंत घरकाम करतोय. यातून त्यांना काय सांगायचंय? त्यांना हेच सांगायचे आहे की सेवेपेक्षा मोठा धर्म नाही. आणि खरी नम्रता कशात आहे हे देव स्वतःच्या उदाहरणातून दाखवतोय. तो फक्त समानता दाखवत नाहीये, तो नम्रतेचा एक आदर्श घालून देतोय. ईश्वर असूनही दासीसोबत गोवऱ्या वेचणं किंवा भक्ताच्या घरी झाडलोट करणं यात एक खोल संदेश आहे. खरा मोठेपणा हा अधिकारात नाही तर सेवेत आहे. आणि याच वैयक्तिक नात्याचा एक सुंदर पैलू म्हणजे एकत्र जेवणं. नाम्यास्वयं जीवी नवे संकोचित. म्हणजे संत नामदेवांसोबत जेवताना त्याला कोणताही संकोच वाटत नाही. आणि मग सुदामाचं उदाहरण येतं. भक्षी पोहे प्रीती सुदाम्याचे. आपला मित्र सुदामा, जो अत्यंत गरीब आहे, त्याने आणलेले पोहे देव अत्यंत प्रेमाने खातो. इथे मैत्रीतली श्रीमंती गरिबीची दरी तो पूर्णपणे नाहीशी करतो. हो, या सगळ्या उदाहरणांमधून देव आणि भक्त यांच्यातलं अंतरच मिटून जातं. देव आता कोणी दूरचा आकाशात राहणारा नाही, तर तो तुमच्या घरातला, तुमच्यातलाच एक बनतो, जो तुमच्यासोबत जेवतो, काम करतो, गप्पा मारतो. तुकारामांनी देवाला सर्वसामान्यांच्या पातळीवर आणून ठेवलं. श्रद्धेचं लोकशाहीकरण म्हणजे हेच. ठीक आहे, म्हणजे देव समान आहे, तो कष्टकरी आहे, तो नम्र सेवक आहे. पण माणसाच्या आयुष्यात फक्त काम आणि जेवण नसतं. संकटही येतात, आर्थिक अडचणी येतात, सामाजिक बहिष्कार येतो, कधीकधी जीवावरही बेतं. मग अशा वेळी देव काय करतो? तो फक्त मदतनीस मित्र राहतो की त्या पलीकडेही काही करतो? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि तुकाराम महाराज याचंही उत्तर देतात. अभंगाचा पुढचा भाग देवाचे एक असं रूप दाखवतो जिथे तो भक्तांची संकटं स्वतःवर ओढून घेतो. तो फक्त मदतनीस नाही, तो रक्षणकर्ता आणि जामीनदार बनतो. मीराबाईसाठी घेतो विषप्याला. मीराबाईला मारण्यासाठी तिच्या दिराने पाठवलेला विषाचा प्याला देव स्वतः पितो आणि तिला वाचवतो. इथे तो शारीरिक संकटातून वाचवणारा रक्षक आहे. आणि मग आर्थिक संकटांची उदाहरणे येतात जी सर्वसामान्यांच्या आयुष्याशी खूप जवळून जोडलेली आहेत.
दामाजीचा जाला पाडेवार, ही पाडेवार संकल्पना काय आहे? ती फक्त जामीनदार असण्यापुरती आहे का? नाही, ती त्याहून खूप मोठी आहे. पाडेवार म्हणजे केवळ हमी देणारा नाही, तर दुसऱ्याचं कर्ज, दुसऱ्याची जबाबदारी पूर्णपणे स्वतःच्या डोक्यावर घेणारा. जर दामाजी पंत कर्ज फेडू शकले नसते, तर राजाने विठू महाराला म्हणजे देवाला तुरुंगात टाकलं असतं. म्हणजे देव आपल्या भक्तासाठी तुरुंगात जायलाही तयार आहे. अरे देवा! हो, तो फक्त कर्ज फेडत नाहीये, तर तो स्वतःला कायदेशीररित्या पणाला लावतोय. एवढी मोठी वचनबद्धता आहे ही. अविश्वसनीय. म्हणजे देव फक्त आर्थिक मदत करत नाही, तो स्वतःची मान अडकवतो. आणि अशीच दुसरी उदाहरणं पण आहेत. हुंडी त्या मेहताची अंगेभरी, म्हणजे नरसी मेहता नावाच्या भक्ताने दिलेली हुंडी, आजच्या भाषेतला चेक, स्वतः पैसे देऊन वटवतो. आणि यंकोबाचे घुणफेडी ऋषिकेशी, यंकोबा नावाच्या भक्ताचं कर्जही तो फेडतो. देव फक्त मानसिक आधार देत नाही, तो प्रत्यक्ष कृती करतो. तो तुमच्या आर्थिक, सामाजिक आणि शारीरिक संकटातून तुम्हाला बाहेर काढायला स्वतः या जगात उतरतो. यातून देव एक विश्वासू रक्षणकर्ता आहे. आपल्या प्रत्येक अडचणीत तो धावून येईल, ही भावना अधिक दृढ होते आणि भक्ताचा देवावरचा विश्वास अधिक पक्का होतो. तर आतापर्यंत आपण पाहिलं की देव जन्माचे आणि व्यवसायाचे भेद मानत नाही, तो सेवा करतो, संकट निवारतो. तुकाराम महाराजांनी एकापाठोपाठ उदाहरणं देऊन आपला मुद्दा सिद्ध केला आहे. आणि या सगळ्या उदाहरणांनंतर ते अभंगाचा समारोप एका अशा कथेने करतायत जी जणू काही या सगळ्या विचारांचा कळस आहे. पंढरपूरच्या स्थापनेची मूळ कथा. हो, आणि हा संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आधारस्तंभ आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पुंडलिकासाठी अजूनही तिष्ठत. म्हणजे भक्त पुंडलिकासाठी देव आजही विटेवर उभारून वाट पाहत आहे. या कथेचं सौंदर्य तिच्या उलट्या मांडणीत आहे. उलट्या मांडणीत म्हणजे काय? म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलं की भक्त देवाची वाट पाहतो, भक्त देवाला बोलवतो आणि देव येतो. पण इथे सगळं उलटं आहे. इथे देव स्वतः भक्ताच्या भेटीला येतो. पण भक्त आपल्या आईवडिलांच्या सेवेत इतका मग्न असतो की तो देवाकडे लक्षही देत नाही. तो फक्त एक वीट देवाच्या दिशेने फेकतो आणि त्यावर उभं राहून वाट पाहायला सांगतो. खरंच या प्रसंगाची भव्यता विचार करण्यापलीकडची आहे. देवाला कोणीतरी थांब म्हणताय आणि देव शांतपणे थांबतोय. हो, आणि देव कोणताही राग मानत नाही. उलट आई-वडिलांप्रती असलेली त्याची ती भक्ती, ते कर्तव्य पाहून तो प्रभावित होतो आणि त्या विटेवर उभा राहून त्याची सेवा संपण्याची वाट पाहतो. हेच तर पंढरपूरच्या विठ्ठोबाचं रूप आहे. हे सर्वोच्च उदाहरण आहे. हो, आतापर्यंत आपण पाहिलं की देव भक्तासाठी काय काय करतो. पण इथे तर देव भक्ताची वाट पाहतोय. भक्ताच्या कर्तव्याला तो सर्वोच्च मान देतोय. या एका उदाहरणाने तुकाराम महाराज आधीच्या सर्व उदाहरणांना एका समान धाग्यात बांधतात. हे कसं काय? म्हणजे हा धागा कसा जोडला जातो? असा की जर देव स्वतः भक्ताची वाट पाहू शकतो, तर मग तो भक्तासोबत चामड्या का रंगवणार नाही किंवा गुरं का ओढणार नाही? जर तो भक्ताच्या कर्तव्यापुढे स्वतःला दुय्यम स्थान देऊ शकतो, तर तो भक्तासोबत जेवायला बसण्यात किंवा त्याचं कर्ज फेडण्यात संकोच का बाळगेल? पुंडलिकाची कथा ही देवाच्या नम्रतेची आणि भक्तवत्सलतेची परमोच्च सीमा आहे. यातून हेच सिद्ध होतं की खरी भक्ती ही कोणत्याही कर्मकांडापेक्षा किंवा देवदर्शनापेक्षाही श्रेष्ठ आहे. ती तुमच्या दैनंदिन कर्तव्यात आहे. आणि म्हणूनच अभंगाच्या शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मात धन्य त्याची. अशा या देवाची कथाच धन्य आहे. तर या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? आपण देव उंचनीच मानत नाही या एका ओळीने सुरुवात केली होती. आणि तिथून आपण पाहिलं की संत तुकाराम कसे पद्धतशीरपणे समाजाचे एक एक अडथळे, जन्म, व्यवसाय, पवित्र अपवित्रतेच्या कल्पना हे सगळं मोडून काढतात. देव या प्रवासात एक मजूर, मित्र, घरगडी, जामीनदार आणि शेवटी आणि यातून मिळणारा सर्वात महत्वाचा संदेश, जो आपण सुरुवातीला म्हटलं, तो म्हणजे श्रद्धेचं लोकशाहीकरण. तुकाराम महाराज या कथांद्वारे सांगतात की देवाला प्राप्त करण्याचा मार्ग जन्म, संपत्ती किंवा ग्रंथांचं पांडित्य नाही, तर शुद्ध आणि अंतःकरणापासून केलेली भावभक्ती हा आहे. त्यांनी देवाचं रूप हे सोन्या चांदीच्या मुकुटातल्या राजा महाराजांसारखं नाही, तर आपल्यातलाच एक, आपल्यासोबत काम करणारा, आपल्या दुःखात धावून येणारा, असं सर्वसामान्यांचं करून ठेवलं. हा विचार तेव्हाही प्रभावी होता आणि आजही तितकाच समर्पक आहे. श्रोत्यांसाठी एक शेवटचा विचार. या अभंगात देव भक्तांसाठी काय करतो
याची एक मोठी आणि प्रेरणादायी यादी आहे. तो सेवा करतो, कष्ट करतो, संकट निवारतो. पण मग हा विचार मनात येतो की जर देव आपल्या भक्तासाठी इतकी सेवा करायला आणि इतकं खाली यायला तयार असेल, तर त्या बदल्यात तो भक्ताकडून केवळ वैयक्तिक भक्ती पलीकडे आणखी कशाची अपेक्षा करत असेल? जर देव जात, धर्म, व्यवसाय पाहत नसेल, तर तीच भक्ती आपल्या सहमानवांशी वागताना आपल्याला काही जबाबदारी शिकवत नसेल का? देव जर प्रत्येकात आहे, तर मग इतरांची सेवा करणं हीच देवाची खरी भक्ती ठरू शकते का?